जंगल असल्यामुळे थोडी कदाचित भीती वाटू शकते। जय शिवाजी। हा, काळी महिन्याची झाड आहेत ना, गणपती बाप्पांचं शिल्प दिरलेली ही अशी ही शिव सकाळ। मित्रांनो, मी बन्सी करणार आपलं सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये। आत्ता मी जिथं उभा आहे व माझ्या पाठीमागे हा जो किल्ला आहे हा नारायणगड आहे। तर आजची ही सफर नारायणगडची होणार आहे। चला तर मग बघूया कसा आहे नारायणगड। चला। पुणे नारायणगाव हे अंतर 90 किलोमीटर आहे। नारायण गावाच्या पूर्वेस 4 किलोमीटरवर नारायणगड आहे। नारायणगडाची उंची पायथ्यापासून 250 मीटर तर समुद्र सपाटीपासून 876 मीटर आहे। एडगाव धरणाच्या कालव्याच्या काठाने वस्ती व पूल ओलांडल्यानंतर गड पायथ्याच्या मुक्ताई मंदिराजवळ आपण जातो। या मंदिराचा काही वर्षापूर्वी जीर्णोद्धार स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे। पायथ्याच्या मुक्ताई मंदिरातील देवीचे दर्शन घेऊन मंदिरामागच्या पाय वाटेने आपण चढायला सुरुवात करायची। किल्ल्यावर चढायची सुरुवात केलेली आहे। आता पहिला टप्पा पायरींचा तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात। बऱ्याच पायऱ्या आहेत, ते पायऱ्या चढून आपण किल्ल्यावर जातो। पाठीमागे दिसणारा असा सुंदर असा नजराना, सुंदर असा निसर्ग। विशेष म्हणजे आज रविवार असून सुट्टीचा दिवस आहे, तरीही किल्ल्यावरती फक्त आम्ही दोघंच आहोत, मी आणि समाधान। हा दुर्लक्षित किल्ला आहे थोडक्यात। इथे जास्त पर्यटक किंवा जास्त दुर्गप्रेमी येत नाहीत। सर्वांनी यायला पाहिजे, आपल्या गड किल्ल्यांना भेट द्यायला पाहिजे। चला आता आपण पुढे जाऊया। पूर्व पश्चिम पसरलेला चिंचोळा असा हा किल्ला आहे। चढण्याचा मार्ग सोपा व आरामदायी आहे। खूप काही मोठा ट्रेक करावा लागत नाही, पण किल्ल्यावरून दिसणारा निसर्गरम्य परिसर खूपच छान दिसतो। इथं या थोड्या अशा पायऱ्या आहेत, तुम्ही पाहू शकतात। हो भाई, ओम नमः शिवाय। हर हर महादेव, हर हर महादेव। तुम्ही माझ्या पाठीमागे ते पाहू शकतात, हे मुक्ताई मातेचं मंदिर आहे गडाच्या पायथ्याला। समाधान याच्या मागे दिसत आहेत तुम्हाला, सॉरी। इथं अशा दगडाच्या पायऱ्या आहेत, दगडामध्ये खोदकाम केलेल्या। या दगडाच्या थोड्या पायऱ्या आहेत, थोडं लक्ष देऊन सांभाळून इथं चालायचं आहे। सोपा आहेत पायऱ्या, पावसाळ्यात थोडं सांभाळून चालायचं आहे। हा, किंवाचं झाड म्हणून हे काट्याचं झाड हे मला बोलतोय ना। हा, इथं असे दगड आहेत, चढण्यासाठी असा दगडाचा वापर करून वरती चढायचा आहे, परंतु थोडं सांभाळून।
पावसाळ्यात इथून पाणी खाली येतं, त्याच्यामुळे ही वाट निसरडी बनते. म्हणून इथं सांभाळून चढायचं आहे. हे बघा, आता मध्यंतरी थोडा पाऊस झाल्यामुळे हे थोडंसं पाणी आपल्याला दिसत असेल. हर हर महादेव हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर. महादेव. या अशा दगडाच्या पायऱ्यांनी आपल्याला किल्ल्यावर हळूहळू चढायचं आहे. आमचे समाधान मित्र इथं बसलेले आहेत. थोडासा थकवा या गार हव्यात ते घालवण्याचा प्रयत्न करत आहेत, पण निसर्गाचा आनंद घेत आहेत. बऱ्याच दिवसांच्या कालखंडाने म्हणजे साधारण 1.5 ते 2 महिन्याच्या अंतराने आम्ही गड किल्ल्यांची सह्याद्रीची सफर पुन्हा सुरुवात केलेली आहे. अवकाळी पावसामुळे आज वातावरणात एक गारवा आहे. खूपच सुंदर असं वातावरण. तसा हा जुन्नरचा परिसर खूपच आल्हाददायक व निसर्गरम्य असा परिसर आहे. चला तर मग आता थोडं किल्ल्याच्या वरती जाऊन किल्ला बघूया. चला. या सुंदर रस्त्याने पायरीने वरती चढून किल्ल्याच्या पहिल्या टप्प्यात आम्ही आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव, हर हर. महादेव. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो. जय जिजाऊ. जय शिवराय. आपण पाहू शकतात किल्ल्याच्या वरती आम्ही आलेलो आहोत आणि हा पूर्व पश्चिम पसरलेला चिंचोळा असा किल्ला, एकदम लांबच लांब असा हा किल्ला आहे. किल्ल्यावर त्याचे फारसे अवशेष नाही आहेत. एक मंदिर आहे, पाण्याचे काही टाके आहेत, नारायण टाका आहे आणि वाड्याचे काही अवशेष आहेत. आता आम्ही जिथं आलो आहोत तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकतात. आहेत पण काही माहिती नाही. साधारण हे अवशेष बघून असं वाटतंय पूर्वीच्या काळी वाड्याचे अवशेष असतील. आपण पाहू शकतात त्यावेळचे हे वाड्याचे अवशेष. हे दगड पडली आहेत. आता काही नाही आहे. इथं एक पाण्याचा टाका आहे, आपण पाहू शकतो. वाड्याच्या शेजारीच हे पाण्याचं टाके आहे. एक टाका आहे पाण्याचं. शिवकाळात याचा वापर पाणी पिण्यासाठी करत असतील. वाड्याचे अवशेष पाहून आपण हा रस्ता पुढे जातो. बघूया पुढे आपल्याला आणखी काय काय अवशेष बघायला मिळतात. चला. नारायणगडाच्या वरती आम्ही आता हे वाड्यांच्या अवशेष इथं उभे आहोत. ते पाहू शकतात. हे काही त्या काळातले दगड आहेत. हे समोरच आपल्याला हे गणपती बाप्पांचं शिल्प दिसत आहे. सुंदर असं हे शिल्प. हे पाठीमागे काही शिल्प आहेत, आपण पाहूयात. ही दगडात कोरलेली ही अशी ही शिल्प आहेत इथं. ही मोजके अवशेष इथं आहेत. हे सगळे ही वाड्याचे अवशेष आपल्याला दिसून येत आहेत इथं. थोडं पुढं बघूया. आपण हे माझ्या पाठीमागे पाहू शकतात. ही सगळी भिंती हे वाड्याचे अवशेष आणि हा सगळा असा पसरलेला थोडासा आपण हे इथं महादेवांची पेंड दिसत आहे. ही महादेवांची पिंडी सारखं इथं करण्यात आलेलं आहे, परंतु ते नंतरच्या काळात कोणी ठेवली असेल कदाचित, माहिती नाही.
पाठीमागे खूप असं थोडं जंगलसारखं झालेलं आहे, झाडी झुडपी उगवलेली आहेत. तिथेही काही दगड दिसत आहेत. बघूया तिथं जर जाण्याचा मार्ग असेल तर आपण तिथेही जाऊया. चला. आताच वाड्याचे अवशेष पाहून आता हा थोडी पायवाट सारखी आपल्याला दिसत आहे. तर ती पायवाट वरती जात आहे. तर चला बघूया काय आहे वरती. पूर्ण असं किल्ल्यावरती पूर्ण जंगलासारखं असं झाडी झुडपी उगवली आहेत. भीतीचं वातावरण हा भीतीचं वातावरण थोडंसं किल्ल्यावर फक्त मी आणि समाधान आहे. त्याच्यामुळे थोडंसं एकट्याने कोणी येण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे तसं भीती तर नाही, पण जंगल असल्यामुळे थोडी कदाचित भीती वाटू शकते. थोडी काळजी घेऊन यायचं आहे. चला पुढे जाऊया. शिवनेरीच्या पूर्वेकडील सर्व प्रदेश शिवकाळात मोगलाईत असल्यामुळे नारायणगड देखील मोगलांकडे असणार. 17व्या शतकाच्या सुरुवातीला हा गड मराठ्यांनी जिंकला. भोवतालचे शिवनेरी, चावंड, जीवधन हे किल्ले निजामकडे असताना देखील हा गड मराठ्यांकडे होता. 1723 मध्ये सरकारजी राव पासलकर हे नारायणगडचे हवालदार असल्याचा उल्लेख मिळतो. इंग्रजांच्या तोफखान्याचा एक गोळा किल्ल्यावर येताच 1818 मध्ये नारायणगडावरील लोकांनी गड इंग्रजांच्या ताब्यात दिला. हस्तमाता मंदिराच्या इथून आल्यानंतर डाव्या हाताला थोडंसं पुढं वरती आल्यावर हे आपल्याला इथं झाडांच्या पाठीमागे काही दगड दिसत असतील. तर हे सुद्धा पूर्वीच्या काळाची या किल्ल्यावरची अवशेष आहेत, वाड्यांचे अवशेष आहेत. ही आता आम्ही दुसऱ्या पाण्याच्या टाक्याच्या इथं आलो आहेत. आपण पाहू शकतात केवढा मोठा पाण्याचा टाका आहे. पाण्याचा टाका आहे का विहीर आहे, परंतु हे विहिरीसारखं दिसतं. एवढं मोठं खोल असं एक पाण्याचं टाकं. आपण पाहू शकतात इथं सगळी ही अशी बाभळाची काटेरी झाडं आहेत. बाभळाची नाही, याला कोणती झाडे म्हणतात? गडावरून आशियातील सर्वात मोठी व शक्तिशाली असणारी खोडदची जगप्रसिद्ध रेडिओ दुर्बीण दिसते. पश्चिमेला कुकडी खोऱ्यातील शिवनेरी, हडसर, चावंड, कुंजरगड व हटकेश्वरचा परिसर दिसतो. नारायणगडावरचे सुंदर भल्ले मोठे पाण्याचे टाक्यांचा हा समूह आमचं समाधान निरीक्षण करत आहे. सुंदर असा नारायणगड परिसरातील आजूबाजूचा हा निसर्ग. मित्रांनो, आजचा हा नारायणगडचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. किल्ल्यावरचे सगळे पॉईंट
जे जे काही पॉईंट आहेत किल्ल्यावरती ते सगळं दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पहा, पूर्ण व्हिडिओ पहा व कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, हर हर महादेव, बाय बाय.